सर्वप्रथम तर गेल्या साधारणतः 16 महिन्यांमध्ये मुंबई पोलिसांकडनं आणि महाराष्ट्र पोलिसांकडनं मोठ्या प्रमाणावरती ड्रग्जवरती कारवाई करण्यात आलेली आहे. रेकॉर्ड व्हॉल्यूम ड्रग्सचा हा पोलिसांच्या मार्फत जप्त करण्यात आलेला आहे. गेल्या 4 महिन्यामध्येही मोठ्या प्रमाणावरती ड्रग्जवरती कारवाई ही झालेली आहे. तरीही कुठल्या ना कुठल्या मार्गातून आपल्या समाजामध्ये ड्रग्ज प्रवेश मिळवतात, आपल्या युवा पिढीपर्यंत पोहोचतात. आणि काही दिवसांपूर्वी एक फार दुर्दैवी अशा प्रकारची घटना ही मुंबई शहरामध्ये घडलेली आहे. त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आज एक बैठक ही आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये मुंबई सबअर्बनचे कलेक्टर, पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, क्रीडा अधिकारी, काही NGOज, काही स्वयंसेवी संस्था, अशा प्रकारच्या समाजातील सर्व स्तरातील मान्यवर या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये मुंबई अगेन्स्ट ड्रग्ज अशा प्रकारचा एक वर्षाचा पूर्ण कार्यक्रम जो 1 मे 2024 ला सुरू होईल आणि 1 मे 2027 पर्यंत हा पूर्ण 1 वर्ष 365 दिवस आणि 52 आठवडे 12 महिने हा कार्यक्रम चालेल. ज्या कार्यक्रमामध्ये आपली युवा पिढी, खास करून शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, विविध अशा प्रकारची आस्थापने ज्या ठिकाणी आपली युवा पिढी सापडते, असते, रंगते, अशा प्रकारच्या सर्व आस्थापनांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून एक वर्षभराचा कार्यक्रम हा आखलेला आहे. प्रत्येक महिन्याला एक वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम यामध्ये घेतला जाईल, ज्यामध्ये निबंध स्पर्धा असतील, रील्सच्या स्पर्धा असतील, स्किट्स असतील, कॉलेज फेस्टिवल्स असतील, अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावरती कम्युनिटी एंगेजमेंट ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आपल्या युवा पिढीमध्ये एक जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने, अवेअरनेस निर्माण करण्याच्या हेतूने या ठिकाणी कार्यक्रम हे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या ऑफिसच्या मार्फत, कार्यालयाच्या मार्फत हे कार्यक्रम राबवले जातील. यामध्ये पोलीस, महानगरपालिका, क्रीडा अधिकारी आणि विविध सरकारचे अधिकारी, विविध NGO, स्वयंसेवी संस्था, काही रिटायर्ड टीचर्स आणि प्रोफेसर सुद्धा यामध्ये सहभागी असतील, जेणेकरून हा ड्रग्ज वरती कारवाई करण्याचं काम तर पोलीस करतातच आहे, परंतु तरीही त्याच्यातनं पळवाटा शोधून जर कुठले ड्रग्ज आपल्या समाजामध्ये प्रवेश मिळवत असतील, युवा पिढीपर्यंत पोहोचत असतील, तर त्यांना आपल्या युवा पिढीकडनं कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळू नये याच्याकरता जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने यामध्ये हे कार्यक्रम केले जातील. यामध्ये विविध समाजातील मान्यवर, सेलिब्रिटीज, फिल्म स्टार्स, स्पोर्ट्स पर्सन्स यांना इन्व्हॉल्व करून समाज माध्यमांचा, सोशल मीडियाचा त्याच्यामध्ये उपयोग करून विविध प्रकारच्या शॉर्ट एव्हीजची निर्मिती करून युवा पिढीपर्यंत पोहोचून या अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून एक मोठ्या प्रमाणावरती ड्रग्सच्या विरुद्ध लढा हा मुंबई सबअर्बन कलेक्टरेटच्या मार्फत सन्माननीय सहपालक मंत्री लोढाजींच्या नेतृत्वाखाली हा सुरू करण्यात येत आहे. आणि यामध्ये या संदर्भामधली चर्चा करण्याकरता आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. पुढच्या 1 वर्षाचा स्ट्रक्चर्ड प्लॅन हा यामध्ये एक बेसिक रफ स्केच त्याचा तयार आहे. अजून 2-3 दिवसामध्ये त्याला एक फायनल स्वरूप हे देण्यात येईल आणि 1 मे 2024 ला हा कार्यक्रम याचं उद्घाटन होईल आणि 1 वर्षासाठी हा कार्यक्रम चालेल.